जन संघर्ष अर्बन निधि कंपनी के तहत निवेशकों को बड़े बड़े प्रलोभन दिखाकर 44 करोड़ रुपए की ठगी की गई। ग्राहकों से भारी संख्या में शिकायतें मिलने के बाद जांच की गई, जिसमें 6 लोगों पर मामला दर्ज किया गया है। ये जानकारी उपविभागीय पुलिस अधिकारी सी रजनीकांत चुलमुलुला इन्होंने दी। आरोपियों के नाम इस प्रकार है: प्रणीत देवानंद मोरे, साहिल अनिल जायसवाल, प्रीतम देवानंद मोरे, देवानंद लक्ष्मण राव मोरे, जयश्री देवानंद मोरे, अनिल राम नारायण जायसवाल, पुष्पा अनिल जायसवाल, इन सभी के खिलाफ मामला दर्ज किया गया है। आमच्याकडे 12 तारखेला एक कंप्लेंट आला होता की जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे, त्यांच्या मेन ब्रांच दिग्रसमध्ये आहे। सोबतच त्यांच्या शाखे म्हणून पुसद, दारवा, नेर, आर्नी, मानोरा आणि कारंजा टोटल 7 ब्रांचेस होते म्हणून कंप्लेंट आलेला आहे आणि त्याच्यावरून माननीय एसपी सरांना त्यांनी कंप्लेंट दिलेली आहे। आणि पुसदच्या एक कंप्लेंट आणि दिग्रसच्या कंप्लेंटवरून आम्ही माननीय एसपी सरांनी आमच्याकडे चौकशी करायला पाठवले होते। त्याच्यावरून आम्ही चौकशी केले आणि चौकशीमधून काल माननीय एसपी सरांना आम्ही इन्क्वायरी रिपोर्ट पाठवले आणि इन्क्वायरी रिपोर्टमध्ये असा निष्पन्न झालेला आहे की जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड म्हणून जे कंपनी आहे त्याच्यामध्ये जे ओनर आणि बाकी जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते ते पैसे परत द्यायला तयार नाही आहे आणि टोटल अंदाजे 44 कोटींची फसवणूक झालेली आहे असा आम्हाला इन्क्वायरीमधून निष्पन्न झालेला आहे। त्यावरून आम्ही काल रात्री IPC म्हणजे बँक एक कंपनीचा उद्घाटन झालेलं आहे 21 मध्ये, त्यामुळे तेव्हापासून। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।